नमस्कार. साई युग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर विश्वसंत सद्गुरू श्री साईबाबा भोवेपाई पालखी सोहळा गुरुवार दिनांक 9/7/2026 ते सोमवार ते रविवार दिनांक 26/7/2026 पर्यंत आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांना कळून आनंद वाटतो की श्री साईबाबा संस्थान शिर्डी व श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीनंदजी महाराज व गुरुस्वामी सच्चिदानंद महाराज यांच्या शुभ प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे व भक्तीचा आनंद घ्यावा हे नम्र विनंती. भावी भक्तांना आता हे वारकरी आहेत आणि साई भक्त आहेत, या दोन्ही मिळून अशा प्रकारच्या भक्तांच्या माध्यमातून या साई भक्तांना आम्ही घेऊन जातो. प्रत्येकाला सांगितलं जातं का श्रद्धा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे. सर्वांनी साईबाबावर श्रद्धा ठेवा, पांडुरंगावर श्रद्धा ठेवा आणि सहनशीलता सर्वांनी सांभाळा, स्वच्छता सांभाळा, आरोग्य सांभाळा आणि आपापल्या परीनं आरोग्याची देखील काळजी घ्या आणि सबुरी म्हणजे सहन करण्याची सर्वांनी शिस्त धरा, शिस्तीनं चाला. साईबाबांच्या बरोबर आपण आहोत अशा प्रकारची भावना श्रद्धा ठेवून सर्वांनी सबुरीनं आपला हा पालखी सोहळा पार पाडायचा, अशा प्रकारचा आम्ही दररोज त्यांना मार्गदर्शन करीत असतो. पालखी सोहळा हा 15 दिवसामध्ये आपण संपूर्ण वाटचाल करत आहोत. तेव्हा 350 किलोमीटर आपल्याला जायचं असते पंढरपुरापर्यंत. त्या धर्तीनं कधी 25 किलोमीटर, कधी 20 किलोमीटर, कधी 30 किलोमीटर अशा प्रकारचा आमचा प्रवास होत असतो आणि त्याप्रमाणे सरी व्यवस्था देखील केल्या जाते. बरोबर सर्व व्यवस्था असते आणि कर्मचारी त्याप्रमाणे आचारी, सरे स्वयंसेवक वगैरे सर्व प्रकारच्या गाड्या, सर्व पाणी, सर्व काही व्यवस्था केलेली असते. भावी भक्तांना आता हे वारकरी आहेत आणि साई भक्त आहेत, या दोन्ही मिळून अशा प्रकारच्या भक्तांच्या माध्यमातून या साई भक्तांना आम्ही घेऊन जातो. प्रत्येकाला सांगितलं जातं का श्रद्धा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे. सर्वांनी साईबाबावर श्रद्धा ठेवा, पांडुरंगावर श्रद्धा ठेवा आणि सहनशीलता सर्वांनी सांभाळा, स्वच्छता सांभाळा, आरोग्य सांभाळा आणि आपापल्या परीनं आरोग्याची देखील काळजी घ्या आणि सबुरी म्हणजे सहन करण्याची सर्वांनी शिस्त धरा, शिस्तीनं चाला. साईबाबांच्या बरोबर आपण आहोत अशा प्रकारची भावना श्रद्धा ठेवून सर्वांनी सबुरीनं आपला हा पालखी सोहळा पार पाडायचा, अशा प्रकारचा आम्ही दररोज त्यांना मार्गदर्शन करीत असतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही 20 वर्षापासून जो काही कार्यक्रम पालखीचा ठरल्यानंतर, मीटिंग झाल्यानंतर त्याची आम्ही तयारी करतो. प्रथम पत्रिका आम्ही छापतो आणि ज्या ज्या ठिकाणी त्याचे जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांना पहिल्या पत्रिका पोहोचवतो आणि या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे असतात, अर्थात विखे पाटील आहेत आणि बाकीचे जे काही गावातले शिर्डीमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरपालिकेचे, त्या परिसरातले काही सरपंच म्हणा, मोठी ज्येष्ठ मंडळी, त्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि प्रस्थानच्या दिवशी बहुसंख्य पंचवृषातली सर्व भाविकांना बोलवतो आणि त्या पालखी सोहळ्याचं सर्व नियोजन करून सकाळी सर्व वारकऱ्यांना जेवण देऊन आम्ही मंदिरामध्ये शताब्दी मंडपामध्ये पादुका घेऊन जातो, रथ घेऊन जातो आणि त्या ठिकाणी आपल्या संस्थांचे जे काही कार्यकारी अधिकारी आहेत, गाडीलकर साहेब, त्यांच्या हस्ते पूजन होतं आहे आणि नंतर मग मंदिरात पादुका जातात. मंदिरात समाधीवर पूजन होतं आहे. नंतर त्या पादुका रथात ठेवल्या जातात आणि तिथून मग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या शुभ हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान होते आणि त्याप्रमाणे शिर्डीत शिवेपर्यंत सर्वच मंडळी आम्हाला वाटे लावायला येतात आणि पुढचा आम्ही प्रवास त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे करतो. तर याही वर्षी त्याचप्रमाणे आम्ही सर्व तयारी केलेली आहे आणि
उद्या 9 तारखेला दुपारी 12 वाजता ज्ञानेश्वर महाराज मंदिर इथून त्याचं प्रस्थान होणार आहे आणि शताब्दी मंडपामध्ये पादुका पूजन होणार आहे आणि तिथून दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी प्रस्थान पुढं होणार आहे. सिद्धी संकल्प साकोरी या मंगल कार्यालयामध्ये उद्याचा मुक्काम आहे. अशा प्रकारचा आमच्या यावर्षी सोहळा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे.